प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण टोमॅटो नॅचोस बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी टोमॅटो घेतलेत. खूप लाल भडक मिळाले नाही मला, लाल झालेले, त्यामुळे मी थोडासा फूड कलर पण घालणार आहे. 3 टोमॅटो घेतलेत. 4सुद्धा घेऊ शकता तुम्ही. आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं. आणि त्या ज्यूसमध्ये आपल्याला पीठ घालायची आहेत. तर इथे मी जेवणाच्या वाटीचं प्रमाणाने घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ. तर आपण दोन्ही समप्रमाणात घालणार आहोत. चवीप्रमाणे मीठ आणि काही मसाले घालणार आहोत. 1 चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा मिरे बारीक करून घेतले, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. तर आता हा टोमॅटो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे बघा, आता असं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आहे. आता हे आपण गाळून घेऊया. थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घालून घेते. मिक्सरचं भांडं धुवून घेतलं. हे बघा, असं गाळून घेतलं. आता परातीमध्ये आपण पीठ मळायला घेऊया. आता एका परातीमध्ये टोमॅटोचं ज्यूस टाकून घ्यायचं. सर्व मसाले, तांदळाचं पीठ, अर्ध घेते मी आणि अर्ध गव्हाचं घेऊया. चवीप्रमाणे मीठ, आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं. फूड कलर टाकून घेते मी. हे बघा, हा टोमॅटो रेड, अंदाजेच टाकून घ्यायचा. तांदळाचं पीठ घेते. सर्व तांदळाचं पीठ घेतलं मी. तर कमी पडल्यास आपण गव्हाचं पीठ घेऊ. गव्हाचं पीठ, सर्व गव्हाचं पीठ घेतलं मी. बघा, आता माझं पीठ मळून झालं आहे. खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही. आणि मला टोटल 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलं आणि 1 वाटी तांदळाचं पीठ. आता याला आपण 10 मिनटं मुरवत ठेवूया. तेलाचा हात लावून घेते. याला झाकून ठेवून देऊ. 10 मिनटे ठेवूया. चला, आता पीठ छान आपलं मुरलं आहे. 10 मिनटं झाली. बघूया आता. आता आपण पोळीला उंडा घेतो ना, तेवढीच साईज घ्यायचा.
पातळ पोळी लाटून घ्यायची. बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायची, इतकी पातळ. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं. आता याचे कट करून घेऊ आपण. जितके तुम्हाला मोठे त्रिकोण हवे आहेत त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. असं एक एक करून पण घेऊ शकता, एकावर एक ठेवून पण करू शकता. हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचे. आता मी थोडे करून दाखवते, आणखी एक करून दाखवते. जितकी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटायची. आता याला फोकने टोचे मारून घ्यायचे. असे पूर्ण पोळीलाच मारून घ्यायचे, एक एक पट्टीला करत बसायचं नाही. खूप वेळ जातो मग त्यामध्ये. असं केल्याने काय होतं की फुगत नाही ते आणि कुरकुरीत होतात. आता मी थोडी मोठी साईजच घेते, पटपट होतं मग. हे बघा अशा प्रकारे त्रिकोण करून घ्यायचे. आता मी सर्व करून घेते आणि मग आपण तळायला घेऊया. थोडे करून दाखवते मी. चला आता तेल तापायला ठेवलेलं आहे. थोडे करून घेतले मी तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा आता असा कलर आला की काढून घ्यायचे. हे बघा मस्त कुरकुरीत होतात. सर्व तेल निथळून घ्यायचं. आता अशाच प्रकारे मी सर्व करून घेते. चला आता आपले सर्व नॅचोस तळून तयार आहेत, बघू शकता तुम्ही. मी अशा स्ट्रिप्स पण करून घेतल्या. आता याच्यावर आपल्याला पेरी पेरी मसाला आणि चाट मसाला टाकून घ्यायचा. मॅगी मसाला घेतला तरीही चालेल. गरम असतानाच, कोमट असतानाच टाकून घ्यायचं. आणि असं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. यावर पण टाकून घेऊया. लहान मुलांना खूप आवडतात हे नॅचोस. बाहेरून विकत घेण्यापेक्षा अशा प्रकारे घरी केलेले केव्हाही चांगले. हे पण असं मिक्स करून घेऊया. बघा अशा प्रकारे करून बघा तुम्ही.
चवीलाही अतिशय छान होतात आणि घरचं म्हणजे एकदम हायजेनिक असतं. बाहेरचं घेऊन देण्यापेक्षा लहान मुलांना घरचं केव्हाही चांगलं. ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.